Hi students, in this video we will see that is the pH and pOH of the buffer solution, and which is very important concept regarding to the examination. Okay, NEET or CET examination. त्यानंतर ह्या ज्या न्यूमेरिकल्स आहेत या सोडवण्यासाठी जे काही ट्रिक्स लागतील, ज्या काही बेसिक्स लागतील त्या मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बनवलेले आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ हवे असतील, म्हणजे त्याची लिंक हवी असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. मी तुम्हाला त्याच्या लिंकसुद्धा पाठवीन. ओके, पण तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल सोडवणं फारच सोपं जाईल. सो एक्झाम्पल आहे बघा, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन containing 0.05 mole of NaF per liter and 0.015 mole of HF per liter. ओके, and K ची व्हॅल्यू इट इज गिवन. काय काय दिलेलं आहे ना ते गिवनमध्ये लिहून घ्यायचं आहे. कसं असतं, गिव्हनला सुद्धा तुम्हाला 1 किंवा अर्धा मार्क हा असतोच. सो गिव्हन यू शुड राईट. काय काय दिलं आहे तर 0.05 मोल ऑफ NaF. ओके, सो अमाऊंट ऑफ NaF किती दिली आहे 0.05 मोल. नेक्स्ट अमाऊंट दिलेली आहे HFची अमाऊंट किती आहे बघा तर 0.015 मोल. आणि कशाची व्हॅल्यू दिली आहे तर Kची व्हॅल्यू दिली आहे, ती पण लिहून घेऊया. K इज इक्वल टू 7.2 इंटू 10⁻⁴. ओके, दिलेली आहे. आता बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला यूज करताना ॲसिडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे की बेसिक बफर सोल्युशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, हे कसं ठरवायचं तर बघा इथं दिलेलं आहे ए. ओके, ए दिलेला आहे. ए म्हणजेच काय तर तुमचा ॲसिड, म्हणजे याचा अर्थ फॉर्म्युला जो काय तुम्ही यूज करणार तो कशाचा करणार ॲसिडचा करणार. त्यानंतर ही झाली तुमची पहिली, मग गेसिंगसाठी हे तुमचं पहिला कन्सेप्ट झाला. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, विचारलं काय आहे pH ऑफ बफर विचारलं आहे. ओके, pH विचारलं आहे म्हणजेच काय तर ॲसिडचाच फॉर्म्युला यूज करायला लागणार, कारण ॲसिड कंटेन्स द H+ आयन. ओके, POH असता तर बेसकडे गेलं असतं. म्हणजे तुम्हाला जे काही फॉर्म्युलाज यूज करायचे ते सगळे ॲसिडशी रिलेटेड करायचे. आता बघा, तुम्हाला NaF दिलेला आहे, HF दिलेला आहे. आता याच्यामध्ये ॲसिड कोणतं आहे आणि सॉल्ट कोणतं आहे हे पहिल्यांदा ओळखायला हवं. तर मी तुम्हाला ऑलरेडी एक पहिल्यांदा ट्रिक दिली होती बघा, आठवत असेल तर बघा. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये एक ट्रिक दिली होती की जिथं H+ आयन्स असतील ते म्हणजे कोण तर तुमचे ॲसिड. बघा इथं आहे का, इथं नाही, इथं Na आणि F आहे म्हणजे हा ॲसिड नाही आहे. जिथं OH- आयन असेल तो बेस, इथं कुठेही OH- नाही. त्यानंतर सॉल्टमध्ये H ही नाही आहे आणि OH पण नसतो. बघा आहे का, H ही नाही आहे आणि OH ही नाही, म्हणजे हा कोण आहे तुमचा तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आहे. आणि हे कॉन्सन्ट्रेशन कशाचं आहे बघा, इथं H आहे म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन आहे तुमचं ॲसिडचं. ओके, आता आपण फॉर्म्युला शोधायचा की याच्यावरती फॉर्म्युला कोणता यूज पडेल. के तुम्हाला दिला आहे, pH काढायचा आहे. आता pHचा फॉर्म्युला काय, मी तुम्हाला 6च्या 6ही फॉर्म्युले एकत्र लिहून दिले होते. ओके, 7 फॉर्म्युले आहेत टोटल. pHचा फॉर्म्युला काय आहे तर pH इज इक्वल टू -log(10H+) हा एक फॉर्म्युला आहे. त्यानंतर आता कुठचा फॉर्म्युला यूज करायचा हे पटकन समजत नाही. इथं गिव्हनमध्ये काय दिलं आहे बघा, गिव्हनमध्ये सॉल्ट दिला आहे, ॲसिड दिला आहे आणि Kची व्हॅल्यू दिली. मग बघायचं असा फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये सॉल्ट, ॲसिड अँड K, ओके, 3 आर प्रेझेंट. सो विच फॉर्म्युला वी विल सी. फर्स्ट फॉर्म्युला pH इज इक्वल टू pKa, दॅट इज Ka इज देअर. ओके, in our given also K is there. Then salt is also present and acid. That means this formula is a perfect. We can use. So you can write here. pH is equal to pKa plus log of 10 concentration of salt upon acid. Okay. Now see here. pH we have to calculate. K is it is given, but pKa is not given. Log of 10 salt is given, acid is given. So we have to find out pKa value. Okay, so we will see what is the formula of pKa. It is already given. See, pKa is equal to
minus log 10 Ka. Okay, so we have to put this formula, minus log 10 Ka. So value of K, it is already given. Now we will put the all values and we have to calculate. See, pKa is equal to minus log of 10 Ka. Okay, now minus log of 10, what is the value of Ka? 7.2 into 10 raised to power minus 4. ओके, अशी कंडिशन मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे की असं जर आलं तर आपण काय करायचं, अशा वेळी कसं कॅल्क्युलेशन करायचं हे पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले. आता पुन्हा एकदा दाखवते बघा. लॉग 10 हा तुमच्या ब्रॅकेटच्या बाहेर आहे, आउटसाइड. सो दॅट व्हॅल्यू विच मल्टिप्लाइज बोथ. ओके, सो लॉग 10 इंटू 7.2, लॉग 10 इंटू 10 raised to minus 4. सो पहिल्यांदा आपण याच्याबरोबर करून घ्यायचं आहे का, तर सॉल्व करताना तुम्हाला सोपं जाईल. सो मायनस लॉग 10 इंटू 10 raised to power minus 4. मायनस मायनस हिअर कॅन्सल. लॉग 10 म्हणजे किती असेल, तर लॉग 10ची व्हॅल्यू असते 1. मी हे तुम्हाला लिहून पण दिलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, लॉग 10ची व्हॅल्यू कशी असते, तर तुमची ऑलवेज कशी असते, 1. ओके, मग लॉग 10 1 झाला, 1ची पॉवर minus 4. मायनस मायनस कॅन्सल म्हणजे काय येणार इथं, 4 इंटू 1. ओके, सो दॅट इज अ 4. मायनस लॉग 10 याच्याबरोबर एकदा याच्याबरोबर करणार आहे, एकदा याच्याबरोबर मल्टिप्लिकेशन. सो आता याच्याबरोबर करून ही व्हॅल्यू मिळाली. आता आपण याच्याबरोबर करूया. सो लॉग 10 इंटू लॉग बेस 10 टू 7.2. ओके, आता बघा, आता लॉग 7.2, लॉग 7 मी दिलेला आहे. लॉग 7 इज इक्वल टू 0.85 अँड लॉग 8 इज इक्वल टू 0.90. मग 7.2 दॅट मीन्स दॅट व्हॅल्यूज इट कम्स इन बिटवीन लॉग 7 टू लॉग 8. ओके, सो 0.85च्या पुढे आणि 0.90च्या आतलीच संख्या असेल. सो ॲक्च्युली संख्या आहे 0.86. लॉग ऑफ 10 0.8, सॉरी लॉग ऑफ 10 नको, 0.86 म्हणजे कसं येणार, 4 मायनस 0.86. दॅट आन्सर कम्स 3.14. दॅट इज pKa व्हॅल्यू. ओके, pKa व्हॅल्यू. नाव नेक्स्ट, आता pKa व्हॅल्यू आपण काय करायची, इथे टाकायची आहे. बघा, फॉर्म्युला ऑफ pH. pH is equal to pKa minus log base 10 concentration of salt upon concentration of acid. That is the formula. See, what is the pKa value जी आपण मागे काढली आहे, 3.14. Okay, so 3.14 plus log of base 10. What is the salt? सॉल्टची अमाऊंट किती दिली आहे बघा, हा सॉल्ट आहे 0.05. 0.05 अपॉन 0.015. ओके, जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल माहिती आहे, लॉग 10 यांचं 0.05 अपॉन 0.015. ओके, यांना जर तुम्ही अपॉनमध्ये घेतलं तर याची व्हॅल्यू येणार आहे तुमची 3.3 समथिंग. ओके, आता तुम्हाला हे काढणं अतिशय सोपं जाईल. 3.14 प्लस लॉग ऑफ 3.3. लॉग ऑफ 3 इज इक्वल टू 0.477. लॉग ऑफ 4 0.60 म्हणजे व्हॅल्यू कुठं तरी इथंच असणार आहे. ओके, सो याची व्हॅल्यू येते 0.53. ओके, pH इज इक्वल टू 3.67. ही आपण नियरली अबाउट घेतलेलं आहे. सो दिस इज अ pH. आय होप सगळ्यांना समजलं असेल. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. कॅल्क्युलेट द pH ऑफ, बघा, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंपोज्ड ऑफ 0.1 मोलार weak base BOH and 0.2 molar of its salt BA.
केबीची व्हॅल्यू दिली आहे बघा. सेम एक्झाम्पल केलं आहे, सेम फॉर्म्युलाज आहेत, फक्त इथे काय आहे एचच्या जागी ओ एच घेतला आहे. म्हणजे फॉर्म्युला सेम, सगळं सेम, फक्त ॲसिडच्या जागी काय वापरलं आहे तर बेस वापरलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे सॉल्व करून घेऊया. बघा काय काय दिलं आहे ते आधी बघा. गिवन POH ऑफ बफर सोल्युशन हा तुम्हाला काढायचा आहे, हा दिलेला नाही आहे. अजून काय काय दिलेलं आहे तर BOH दिलेला आहे 0.1 मोलार, आणि काय दिलेलं आहे BA दिलेला आहे, तो आहे तुमचा 0.2. आता याच्यातला सॉल्ट कोणता आणि ॲसिड कोणता हे कसं ओळखायचं बघा. मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं आहे, ज्याच्यामध्ये OH असतो तो कोण असतो तर बेस असतो, आणि ह्याच्यामध्ये ॲसिडही H आहे का नाही, OH आहे का तर नाही, म्हणजे हा कोण आहे तुमचा सॉल्ट. नो H नो H दॅट मीन्स इट इज अ सॉल्ट. म्हणून तुम्हाला सांगते की माझे आधीचे व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करणं अतिशय सोपं जाईल. त्यानंतर केबीची व्हॅल्यू दिली आहे. केबीची व्हॅल्यू आहे 1.8 इंटू 10⁻⁵ दॅट इज अस व्हॅल्यू. आता बघा, आता फॉर्म्युला कोणता यूज करायचा, मी तुम्हाला 7 फॉर्म्युले दिले, त्यातला शोधायचा की POHचा फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये सॉल्टही आहे, बेसही आहे आणि केबी आहे. बघा सेकंड नंबरचा फॉर्म्युला आहे. POH काढायचा आहे, केबी दिलेला आहे, सॉल्ट दिलेला आहे आणि बेस दिलेला आहे. दॅट मीन्स दॅट फॉर्म्युला इज अ व्हेरी परफेक्ट फॉर अस. ओके, सो राईट डाऊन द फॉर्म्युला. POH इज इक्वल टू PKB प्लस log base 10 concentration of salt upon concentration of base. Okay, now the Kb it is given, but PKB we have to calculate. So formula of PKB, see in this formula I already mentioned PKB is equal to minus log 10 KB. KB value it is given, so write down the formula. PKB is equal to minus log 10 into KB. Put the formula in this, put the value in this formula KB. So 1.8 into 10⁻⁵. I already given my last video how to calculate this type of examples. Okay, this type of calculations. Minus log 10, first it is multiplied with the 1.8 and then 10⁻⁵. Okay, when it multiply with the 10⁻⁵, so log base 10 value is a 1 and minus that is a cancel and 5 remaining, so we have to write 5. Then minus, okay, minus log 10 it multiply with 1.8, so write down log 10 in bracket 1.8. Now it is easy to calculate. 5 minus log 10 1, log 10 2. Okay, the value it comes in between, so approx value we will take. So approx value is a 0.26. Okay, now final result is a 4.7. that is the value of PKB. Okay, put the value 4.7 into our first formula, that is a first formula and that is a second formula. So put the value in a first formula. See, POH is equal to PKB, that means 4.7 plus log of base 10. Salt it is given 0.2 molar, so 0.2 upon base 0.1, put the value here 0.1 and then we will calculate log 10. 0.1 when 0.1, okay, and 0.2, that answer comes 2. So 4.7 plus log 10 1 value it is given 0.3010. So put the value here 0.3010. 5.0010, that answer comes. Okay, that is the right answer. Now see, POH we calculated,
pKb we calculated. So what is this? What is the question? First, again we can read. See, calculate the pH of buffer solution. Means pOH हे मागितलं नाही आहे त्याने, तर pH काय असेल? आता बघा, pOH काढलेला आहे पण pH काहीच माहीत नाही आहे. तर त्याच्यासाठी एक रिलेशन आहे, म्हणजेच फॉर्म्युला आहे, तो आहे हा बघा, pH प्लस pOH इज इक्वल टू 14. म्हणजे pOHची व्हॅल्यू माहीत आहे, 14 हेही माहिती आहे, pHची व्हॅल्यू माहीत नाही आहे. तर हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. तर हा फॉर्म्युला आत्ता आपण काय करूया, लिहून घेऊया. pH प्लस pOH इज इक्वल टू 14. pH व्हॅल्यू माहीत नाही आहे, काढायची आहे, प्लस pOH काढला आहे आपण 5.001 इज इक्वल टू 14. मग x बरोबर किती येणार, 14 मायनस 5.001. जेव्हा तुम्ही हे वजा करा, x इज इक्वल टू 9. दॅट इज द आन्सर. ओके, हे तुमचं काय येईल तर आन्सर येईल. x म्हणजेच कोण तर pH. सो pH इज इक्वल टू 9. मला वाटतं हे सगळ्यांना समजलं असेल आणि याला पर्याय नाही. तुम्हाला हे सगळे फॉर्म्युलाज पाठच पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सगळे एकतर हे लॉग टेबल पण दिलं होतं आणि हे सगळे 7च्या 7 फॉर्म्युले दिले होते. ओके, जर तुम्हाला हे 7 फॉर्म्युले जर पूर्णतः पाठ झाले ना, तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आता आपल्याला समजला असेल. तर आता आपण तुम्ही यांचा काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलात. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, स्पॅरिंगली सोल्युबल कंपाऊंड. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे